सो हॅलो स्टुडंट, आज आपण या ठिकाणी सायन्स 2 सेमी मीडियमचा एक नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी इन वन शॉर्ट व्हिडिओ. या वन शॉर्ट व्हिडिओमध्ये नेमके कोणते इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही या मायक्रोबायोलॉजी चॅप्टरसाठी करून गेले पाहिजे याच्याविषयी आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. बघा, या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अशी बायोलॉजी, असं जीवशास्त्र ज्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोबचा स्टडी अँड देअर ॲप्लिकेशन यांचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तुम्हाला नंबर ऑफ ॲप्लिकेशन दिलेले, जसं की डेअरी प्रोडक्ट्स मध्ये त्याचा यूज कसा केला जाणार आहे, जे काही वेगळे फूड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्याचा यूज कसा केला जाणार आहे, ज्या तुमच्या काहीतरी अँटीबायोटिक्स लाईक तुमच्या मेडिकल इंडस्ट्री आहे तिथं त्याचा यूज कसा केला जाणार आहे, पोल्युशन कंट्रोलमध्ये आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये मायक्रोबचा यूज कसा केला जाणार आहे, हे सर्व आपण या जे काही चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये स्टडी झालेलं आहे. आता आपल्याला बेसिकली या ठिकाणी स्टडी करायचंय की नेमके कोणते टॉपिक तुम्हाला या चॅप्टर थ्रू करून जायचे आहेत. ओके, याच्या रिलेटेड आपण हा व्हिडिओ लेक्चर आणलेला आहे, ज्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स अँड देअर रिलेटेड मायक्रोब्स, म्हणजे त्याच्यामध्ये नेमके कोणते मायक्रोब्स यूज झालेले, लाईक योगर्ट मध्ये कोणते मायक्रोब्स यूज होत आहे, चीज मध्ये कोणते मायक्रोब्स यूज होत आहे, बटर मध्ये कोणते मायक्रोब्स यूज होत आहे. बेटा, दीज ऑल आर मेड फ्रॉम द मिल्क. ओके, सो मिल्क मध्ये असे कोणते मायक्रोब्स ऍड केल्यावर तुम्हाला हे मिळणार आहे, तर ते मायक्रोब्स तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे. देन प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स हा एक तर तुम्हाला 2 मार्कासाठी डेफिनेशन वगैरे विचारली जाईल किंवा मग एक शॉर्ट नोट छोटीशी तुम्हाला याच्यावर येऊ शकते. प्रोबायोटिक्स काय, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये काय मायक्रोब्स प्रेझेंट आहे अँड विच इज व्हेरी हेल्पफुल टू अवर गट. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम साठी हे प्रोबायोटिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. देन विनेगरचं तुम्हाला या ठिकाणी एक पर्सेंटेज विचारलं जाईल की त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड किती % आहे, आणि नाहीतर मग त्याचं काय विचारलं जाईल त्या ठिकाणी प्रोडक्शन मध्ये विनेगरचं रॉ मटेरियल, ते विनेगर कसं कम्प्लिटली बनणार आहे तुमचं, त्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करावी लागेल. देन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज द चार्ट्स. ओके, या चॅप्टर मधून एक ना एक चार्ट तुम्हाला येणार म्हणजे येणारच. ओके, ते चार्ट्स मात्र व्यवस्थित करून जायचे. या ठिकाणी हा जो चार्ट आहे हा सिंपल चार्ट आहे, प्रोडक्शन ऑफ बिहेव्हरेज, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे बिहेव्हरेज, जे वेगवेगळे पेय आहे ते बनता कशापासून आणि ते कशा प्रकारे तयार केले जातात याचा या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. ज्याच्यामध्ये फ्रूट, त्याच्यासाठी ते फ्रूट जे आहे ते आतमध्ये त्याच्या सीड्स आहे आणि त्या सीड्स बाहेर काढायचे आपल्याला काही फ्रुट्स मध्ये, लाईक कॅफी अरेबिका मीन्स कॉफी, थिओब्रोमा कोका म्हणजे जे चॉकलेट्स असतात ते, ग्रेप्स पासून जी काही त्या ठिकाणी वाईन बनते त्याच्यासाठी त्याचं फर्मेंटेशन, ऍपल पासून सीडर बनतं त्याचं फर्मेंटेशन, तर याच्यासाठी लागणारे कोणते मायक्रोब्स आहे त्यांचा नेमका रोल काय तो या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर सोया सॉस मध्ये कोणते मायक्रोब्स यूज केले जातात. ओके, त्याचंही तुम्हाला त्या ठिकाणी एक मार्काला येऊ शकतो असा क्वेश्चन. व्हिनेगर मध्ये कोणते यूज केले जातात, सोया सॉस मध्ये कोणते यूज केले जातात, ओके, ते विचारले जाऊ शकतात. मायक्रोबियल एन्झाईमचं नेमकं काम काय, तर बेटा मायक्रोबियल एन्झाईमवर तुम्हाला या ठिकाणी सायंटिफिक रिझन पण येऊ शकतं की मायक्रोबियल एन्झाईम आता इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये यूज केले जात आहे, त्याच्या मागचं रिझन काय, तर त्या ठिकाणी जे काही तुमचे केमिकल एन्झाईम्स आहेत जे कोरोसिव्ह आहे त्याच्यापासून तुम्हाला प्रोडक्ट पण तितके व्यवस्थित मिळत नाहीये. मायक्रोबियल एन्झाईम तुम्ही रियूज करू शकताय, त्याचे काही कोरोसिव्ह इफेक्ट नाहीये. सो देर आर मेनी मोर स्टेटमेंट्स आर देअर, ते एकदा रीड करायचे व्यवस्थित, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट हा जर आला बेटा तर 3 मार्काचा चार्ट आहे तुमचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक ऍसिड यूज इन अ व्हेरियस प्रोडक्ट अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. तुम्ही नेमके कोणते ऑर्गॅनिक ऍसिड यूज करता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही कोणते त्या ठिकाणी मायक्रोब्स यूज करू शकतात त्याच्या रिलेटेडच काय आलेला आहे या ठिकाणी हा चार्ट आलेला आहे. जसं की तुम्ही अमिनो ऍसिड यूज करतात तर त्याच्या बदल्यात तुम्ही या ठिकाणी ब्रेव्ही बॅक्टेरियम, कॉर्नी बॅक्टेरियम, त्याच्यानंतर सिट्रिक ऍसिड तर ऍस्पॅरेजिलम निघन, त्याच्यानंतर ग्लुकॅनिक ऍसिड मीन्स ऍस्पॅर्जिलियम निघन. तर असे वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्ही ऑर्गॅनिक ऍसिड आणि त्यांचा रोल, त्या मायक्रोबचा रोल त्या ठिकाणी सेम आहे. ओके, सो तो एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर हा पण एक इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी,
ओके, या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्स जे तुम्हाला मायक्रोबियल प्रोसेसिंग नंतर मिळणारे, मायक्रोबचा यूज एखाद्या मटेरियल मध्ये करून नंतर हे तुमचे फायनल प्रोडक्ट येणार आहे आणि यांचा रोल काय ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. लाईक मी एक रोल एक्सप्लेन करून दाखवते तुम्हाला. नायसिन आणि नायटामायसिन. ओके, हे जे काही या ठिकाणी बनलेले मायक्रोबियल प्रोसेसिंग नंतरचे सबस्टन्स आहे तर ते मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर आहे. जसं की तुम्ही बघा नायसिल नावाची पावडर बघतात जी घामोळ्यांवर काम करते, तर ती काय करते, फंगल इन्फेक्शन थांबवते, बॅक्टेरियल इन्फेक्शन थांबवते. सो बेसिकली त्याचं तेच काम आहे. सो ते बनवलं त्याच्यापासून जातंय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अँटीबायोटिक्स कोणकोणते आहे त्यांची नावं डायरेक्ट लिस्ट करून ठेवायची. कोणतं अँटीबायोटिक कोणत्या डिसीजवर लागणार आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण त्याच्यावर क्वेश्चन येतो बेटा, ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर जे मायक्रोब्स बेटा, मायक्रोबचे मी जसं की मगाशी एक्सप्लेन केलं की त्याचे पोल्युशन कंट्रोल मध्ये पण अप्लिकेशन्स आहेत. जसं की आता आपल्या गावाकडे जसा कचरा एखाद्या ठिकाणी टाकला जातो आणि नंतर त्याला एक शेणखत म्हणून शेतामध्ये पण टाकला जातो, तशी परिस्थिती सिट्यांमध्ये पॉसिबल नाहीये. सो त्या ठिकाणी लँड फिलिंग साइट्स असतात. तर त्याची एक डायग्राम तुम्हाला आलेली, ती डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी येऊ शकते. अदर अप्लिकेशन पण त्याचे आहेत ज्याच्यावर तुम्हाला सायंटिफिक रिझन येऊ शकतात. जसं की ऑइल स्पिलिंगचा एक प्रकार आहे, त्याला तुम्ही कसं मॅनेज करू शकताय. ओके, असे डिफरंट काइंड ऑफ त्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी जे काही तुमचं सीवेज वॉटर आहे त्याची मॅनेजमेंट कशी होणार, सो काइंड ऑफ त्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. शॉर्ट नोट मध्ये, शॉर्ट नोट नाही म्हणताय ना, छोटे छोटे टॉपिक आहे, इन्कोलंट आणि बायोपेस्टिसाइड्स. तर यांना एक शॉर्ट मध्ये तुम्ही एक 2 मार्काला येऊ शकतं, तर त्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतात. अतिशय सोपा चॅप्टर आहे बेटा, बाकीचं नाही करून केले तरी चालेल, पण याच्यातले हे चार्ट्स आणि मी जे जे टॉपिक्स तुम्हाला एक्स्ट्रा सांगितले, जसं अँटीबायोटिक सांगितलं, झॅन्थनगम करून जायचं आहे. झॅन्थनगम, व्हॉट इज झॅन्थनगम, त्याचा यूज कशासाठी केला जातो. आफ्टर दॅट सोया सॉसचं त्या ठिकाणी असलेलं जे काही त्याचे मायक्रोब्स आहे. त्याच्यानंतर व्हिनेगर मध्ये काय यूज केलं जातंय, चीज, बटर, योगर्ट मध्ये काय यूज केलं जातंय, चीजचे कोणकोणते टाइप्स आहे, प्रोबायोटिक्स काय, मायक्रोबियल एन्झाइम्स काय. बेटा एकदा व्यवस्थित पूर्ण चॅप्टर करा, तुम्हाला त्या ठिकाणी चांगलेच मार्क्स याच्यातून तुम्ही घेऊ शकता. ओके, ठीक आहे, अभ्यास करा, कंटिन्युअसली स्टडी चालू ठेवा, त्याच्यात थोडाही खंड येऊ देऊ नका. चलो ठीक आहे, बेस्ट ऑफ लक.